दुसरीकडे संभाजीराजे छत्रपती यांनीही मराठा आरक्षणावरून सरकारवर निशाणा साधलाय। जरांगे पाटील यांना मुंबईत येण्याची गरज का तयार करताय असा सवाल त्यांनी केला। पंतप्रधान मोदींनी लक्ष घातलं तर प्रश्न तातडीने सुटेल असंही ते म्हणतात। दरम्यान लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेस नेते चर्चा करतायत असंही संभाजीराजे छत्रपतींनी म्हटलं। लोकसभेसाठी पहिलं प्रेम कोल्हापूरच असं संभाजीराजे छत्रपतींनी ठामपणे सांगितलं। सरकारचं पहिलंच चुकलं। मी सरकारला सांगितलं होतं तुम्ही वाट का बघताय त्यांनी मुंबईत यावं, तुम्ही अगोदरच तुम्ही डिक्लेअर करायला पाहिलं होतं तुम्हाला आरक्षण कसं द्यायचं। जे तुम्ही आरक्षण द्या म्हणते आम्हाला कोणाला धक्का न लावता आरक्षण द्यायचं, याचा अर्थच काय, तुम्हाला 50%च्या वर द्यायचं। खऱ्या अर्थाने तुम्हाला जे इंदिरा साहनीची केस आहे ती तुम्ही आता त्याचे निकष बदलायला पाहिजे ना। हे सोपं आहे की तुम्ही आज ही पंतप्रधान ह्याच्यात इंटरव्ह्यू करून पंतप्रधान ह्याच्यात जर लक्ष घातलं हा विषय संपतो। लोकसभेच्या रिंगणात तुम्ही परवा मी जे काय बोललोय परत तेच काय बोलायचं होतं। कोणाकोणाशी तुमचा संवाद झाला, काही लोकांनी संपर्क पण केला असणार, 200% चर्चा पण झाली असणार आहे। महाविकास आघाडीमधले काँग्रेसची लोक माझ्या चर्चेत आहेत, म्हणजे माझ्याशी म्हणजे स्वराज्याशी चर्चेत आहेत। नाही, माझं प्रेम कोल्हापूरवर आहे ना पहिलं। आता कोल्हापूरची प्रेस आहे, मग मी नाशिक बोलावं का इथं। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।